श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. आपण दशश्लोकीवर चिंतन करीत आहोत. 8व्या श्लोकातील विचार अत्यंत स्पष्ट आहेत, महत्वाचे आहेत, म्हणून एकाग्र चित्ताने ऐका. न जाग्रन्न मे स्वप्न को वा सुषुप्तिर्न विश्वो न वा तैजस प्राज्ञको वा अविद्यात्मकत्वात् त्रयाणां तुरीयः तदेको वशिष्ठ शिव केवलोहम. प्रश्न असा येतो की जीव तर परब्रह्म स्वरूप आहे आणि तसा तो आहे बरं का. तर मग परब्रह्म हे स्वयंप्रकाश चैतन्य स्वरूप असल्यामुळे जीव देखील स्वयंप्रकाश झाला. तर मग दोन प्रश्न उद्भवतात. पहिला म्हणजे जीव बंधनात का अडकतो? उत्तर अगदी सोपे आहे. जीवाला बंधन नाही, पण मी बंधनात आहे, संसारात आहे, संसारात अडकलो आहे असे मानतो. त्याला कारण जीवाचे शरीराशी पावलेले तादात्म्य. मी कधी कधी काय म्हणतो, तर मी जीव तोडून काम करीत आहे, किंवा जीव टांगणीला पडला, किंवा मी जीव गहाण ठेवला. अर्थात जीव हा देहाशी एकत्व मानतो. आपल्याला हे मानणे बाजूला करायचे आहे. देह वेगळा आणि जीव वेगळा. जीवाला देह हे केवळ साधन आहे हे मानलेले तादात्म्य संपवले की आपण मुक्तच मुक्त. ती गोष्ट नाही का, 100 गाढवे होती. ती पळून जाऊ नयेत म्हणजे मुक्त होऊ नयेत म्हणून मालक गाढवांच्या 2 पायांना मिळून एक दोरी बांधे. एके दिवशी त्याला 99 दोऱ्याच मिळाल्या. त्याने 99 गाढवांचे पाय बांधले. आता 100व्या गाढवाचे काय करायचे? मालकाने त्या 100व्या गाढवाचे खोटे खोटेच पाय बांधल्याचे नाटक केले. त्या गाढवाला वाटले आपले पाय बांधलेले आहेत म्हणून ते जागचे हल्लेच ना. आपण पण मूढ आहोत. जीवाचे शिवाशी असलेले तादात्म्य आपण विसरतो आणि देहाशी तादात्म्य मानतो. आपल्याला हे मानणे संपवायचे आहे, बस. पण शरीराशी असलेले तादात्म्य जन्माच्या दिवसापासूनचे आहे, सतत आहे. ते इतके घट्ट आहे की सुट्टा सुटत नाही. अहो, रामकृष्ण परमहंसांना घशाचा कॅन्सर होता, वेदना होत्या. ते म्हणत, कॅन्सर किंवा वेदना घशाला आहेत, मी म्हणजे घसा नव्हे, मी म्हणजे इंद्रिय समूह नव्हे, मी म्हणजे देह नव्हे. मला सांगा, थोरा मोठ्यांची चरित्रे का वाचायची, निर्वाण षटक किंवा दशश्लोकी स्तोत्र का म्हणायचे? तेव्हा जीव परब्रह्म स्वरूप आहे हे ठाम. पण मग जीव हा सदा सर्व काळ स्वयंप्रकाश चैतन्य स्वरूप आहे, तर त्याला जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे भेद का? ज्या अर्थी जीवाच्या पाठीमागे या अवस्था आहेत, त्या अर्थी जीव हा स्वयंप्रकाश चैतन्य स्वरूप नाही असे म्हणावे लागेल. तर जागृती, स्वप्न, सुषुप्ती हा भ्रम आहे असे म्हणाल तर सगळे जगच भ्रम आहे असे म्हणावे लागेल. यावर आचार्य म्हणतात, आत्मस्वरूपाच्या यथार्थ साक्षात्कारानंतर तुम्ही जर सर्व जग एक भ्रम आहे असे म्हटलेत तर त्यात काही आपत्ती नाही, उलट ती इष्टापत्तीच. पण आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होण्यापूर्वी म्हणजे अज्ञान दशेत विश्वाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय, तसेच जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था किंवा जन्म, मृत्यू, बालपण, तारुण्य, वार्धक्य, पाप, पुण्य, सुख, दुःख, स्वर्ग, नरक, यश, अपयश, कीर्ती, अपकीर्ती इत्यादी गोष्टींची सुव्यवस्थित उपपत्ती लागते. पण ते केव्हा? तर अज्ञान दशेत. पण एकदा का वेदांत विचाराने अज्ञान संपले, अविद्या मावळली आणि आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला की मला म्हणजे आत्म्याला जागृती नाही, स्वप्न नाही, सुषुप्ती नाही, सुख नाही, दुःख नाही, काही द्वंद्वच नाही. जागृत अवस्थेचा अभिमानी, ज्याला विश्व हे पारिभाषिक नाव आहे, तो मी नव्हे. स्वप्न अवस्थेचा अभिमानी, ज्याला तैजस
हे पारिभाषिक नाव आहे, तो मी नव्हे. सुषुप्ती अवस्थेचा अभिमानी ज्याला प्राज्ञ हे पारिभाषिक नाव आहे, तो मी नव्हे. अविद्यात्मकत्वात त्रयाणाम, जागृती, स्वप्न, सुषुप्ती तसेच विश्व, तैजस आणि प्राज्ञ हे सर्व अविद्या कल्पित आहेत. मी त्याच्याही पलीकडचा तुरीय म्हणजे चौथा अर्थात अनिर्वचनीय ब्रह्मस्वरूप आहे. तात्पर्य, अज्ञानदशेत सर्व शास्त्रीय व्यवहार आणि लौकिक व्यवहार हे व्यवस्थित रीतीने होत असले तरी ज्ञानदशेमध्ये या सर्व पदार्थांचे अस्तित्व बाधित होते. शेवटी विश्वाच्या अस्तित्वाचे जे अधिष्ठान म्हणून जो शिल्लक राहतो तोच एकमेव अद्वितीय मंगलमय शुद्ध सच्चिदानंद परिपूर्ण परब्रह्म परमात्मा होय. आणि तो अहम म्हणजे आत्मा मी हो. श्रोते हो, वेदांतात एक शब्द आहे, वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थम. वेदवचने किंवा वेदांत नुसते वाचून समजत नाही, त्याचा अर्थ रुजवणारा गुरु हवा. वाचक हो, तुम्ही गुरु केला आहे, तो वेदांती आहे, तुम्हाला त्याच्याकडे जाऊन माझे अज्ञान घालवा अशी प्रार्थना करता, त्यासाठी तुमचे गुरु सक्षम आहेत? विचार करा. आता आपण पुढील 9व्या श्लोकाकडे वळू. अपिव्यापकत्वाति तत्वप्रयोगात् स्वतःसिद्ध भावादनन्याश्रयत्वात् जगत्तुच्छमेकं समस्तं तदन्यत् तदेकोऽवशिष्ट शिव केवलोऽहम्. मागील श्लोकात जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थांना माझ्याशी काही संबंध नसून त्या तिन्ही अवस्थांचा अभिमानी जो विश्व, तेजस, प्राज्ञ तो मी नव्हे, ते सर्व मिथ्या आहेत असं सांगितल्यावर अशी शंका येते की या सर्व साक्षी असलेला आत्मा अहम तो तरी सत्य कशावरून? तोही त्यांच्याप्रमाणे मिथ्या नाही कशावरून? त्याचे समाधान आचार्य या 9व्या श्लोकात करतात. अपिव्यापकत्वात, सर्व साक्षी आत्मा हा व्यापक आहे म्हणजे अपरिच्छिन्न आहे, सर्वत्र परिपूर्णतेने भरून आहे. अशी जागाच नाही की जेथे आत्म्याचे अस्तित्व नाही. तुम्हाला ती कथा माहीतच आहे ना. एका गुरुने 3 शिष्यांना प्रत्येकी एक एक सफरचंद दिले व सांगितले की कोणी पाहत नाही अशा ठिकाणी जाऊन फळ खाऊन या. एक जण बंद खोलीत जाऊन फळ खाऊन गुरुकडे आला, तर दुसरा दाट जंगलात गेला आणि कोणी पाहत नाहीये ना असे बघून फळ खाऊन गुरुकडे परत आला. तिसरा शिष्य मात्र खूप खूप हिंडला, पण आत्मा पाहत नाही असे एकही स्थळ त्याला सापडले नाही. तो सफरचंद परत घेऊन गुरुकडे परत आला. अर्थात तोच शिष्य गुरुच्या परीक्षेस उतरला. अहो, आत्मा सर्वव्यापी आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रतीतीला येणारे विश्वातील सर्व काही व्यापक नाही. तुम्ही सर्व व्यापक आहात. हिमालय सर्व व्यापक आहे. अहो, एवढा अथांग सागर सर्व व्यापक आहे. सर्व म्हणजे सर्व काही परिमित आहे आणि म्हणून तुच्छ आहे, मिथ्या आहे. साक्षी आत्मा मात्र सर्व व्यापक असल्यामुळे मिथ्या होऊ शकत नाही. कोणत्याही वस्तूच्या ठिकाणी परिच्छेद हा 3 प्रकाराने पाहता येतो. उदाहरण, घट म्हणजे माठ घ्या, तो येथे आहे पण तेथे नाही असे आपण म्हणतो, हा झाला देश परिच्छेद. तो पूर्वी नव्हता, आता आहे, पुढे नाहीसा होईल असे आपण म्हणतो, हा त्याचा काल परिच्छेद होय. आणि तोच घट घटच आहे, तो पट नाही असे आपण म्हणू शकतो, हा झाला वस्तू परिच्छेद. याप्रमाणे जगातील प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी हे तिन्ही परिच्छेद आढळतात. म्हणून परिच्छिन्न म्हटले जातात आणि परिच्छिन्न असल्यामुळे ते मिथ्या म्हणजे नाशवंत असतात. साक्षी आत्मा हा त्रिविध परिच्छेद शून्य आहे.
तो अपरिच्छिन्न आहे आणि म्हणून तो मिथ्या आणि नाशवंत होऊ शकत नाही. आत्मा हा सर्व साक्षी आहे आणि म्हणून त्याचा साक्षी दुसरा कोण असणार? सूर्याच्या प्रकाशाने सर्व पदार्थ पाहता येतात, पण सूर्याला पाहण्याकरता कोणता आणि कोणाचा प्रकाश उपयोगी येणार? सूर्याला प्रकाशित करणारा सूर्याशिवाय दुसरा कोणीच नाही. म्हणून व्यवहारात सूर्याला आपण स्वयंप्रकाशी म्हणतो. त्याचप्रमाणे साक्षी चैतन्याने जगातील सर्व पदार्थांचे ज्ञान होऊ शकते, पण सर्व साक्षी असलेल्या आत्म्याचे ज्ञान दुसऱ्या कोणत्या साधनेने होणार? त्याचा प्रकाशक त्याच्याहून दुसरा कोणी नाही. म्हणून साक्षी आत्मा हा स्वयंप्रकाश मानला जातो. या जगात केवळ तोच स्वयंप्रकाश आहे, म्हणून त्याला मिथ्या म्हणता येत नाही. भूतभौतिक विश्व प्रपंचाचे अधिष्ठान असलेला तो आत्मा, त्याचे अधिष्ठान या जगात त्याच्याशिवाय दुसरे कोणी नाही, म्हणून त्याला स्वप्रतिष्ठित असे म्हणतात. तो स्वप्रतिष्ठित आहे म्हणूनच पूर्ण सत्य आहे. आत्मा जसा सर्व विश्वाचा साक्षी आहे, तसाच तो सर्व विश्वाचा बाध म्हणजे निरासही पाहत असतो. त्याचा कधीच बाध होत नाही. नाहम म्हणजे मी नाही असा कधी कोणाला अनुभव येतो का? उत्तर आहे नाही. म्हणूनच आत्म्याचा अभाव कधीही सिद्ध होत नाही. म्हणूनच आत्मा सदा सर्व काळ नित्यच आहे असे म्हणावे लागते. यावर कोणी विचारतील की अहो, मी आता मरणार आहे अशी प्रतीती पुष्कळांना येत असते, मग आत्मा नित्य आहे असे कसे म्हणणार? यावर उत्तर आहे की मी आता मरणार अशी प्रतीती अज्ञानी लोकांनाच येत असते, ज्ञानी लोकांना नाही. अज्ञानी लोकांची ही प्रतीती भ्रमात्मक असल्यामुळे ती प्रमाण कधीच होऊ शकत नाही. अहो, मरणाची भीती आपल्याला वाटते ना, छे अज्ञान हेच मरणाच्या भीतीचे कारण होय. ज्ञानी लोकांना कधीच मरणाची भीती वाटत नाही. त्यांच्या दृष्टीने मरणच नाही तर भीती कशाची वाटणार? तात्पर्य, आत्मा नित्य आहे हे निर्विवाद. हितत्व प्रयोगात आत्मा हा सर्वांचा प्रिय आहे. तो निरपेक्ष प्रेमाचे अधिष्ठान होय. आत्म्यावरचे प्रेम हे लौकिक व्यवहारात सिद्ध होते. मान भुवम ही भूया समिती प्रेमात्मनि क्षयते. मी नसावे असे कधी कोणाला वाटत नाही. मी असावे असेच सर्वांना वाटत असते. हेच आत्मविषयाच्या प्रेमाचे द्योतक होय. आत्मस्वरूप आहे म्हणून आनंद स्वरूप आहे. अशा प्रकारे आत्मा नित्य आहे, आनंद रूप आहे, सर्वव्यापी आहे. स्वतः सिद्ध भावात विश्वातील सर्व पदार्थांची सिद्धी ही आत्म्यावर अवलंबून आहे. पण आत्म्याची सिद्धी शेवटी कोणावर अवलंबून नाही. म्हणून आत्मा स्वतः सिद्ध आहे. स्वतः सिद्ध आहे म्हणून तो नित्य आहे. श्रेयतत्वात म्हणजे आत्मा हा कोणाच्याही सहाय्याने राहत नाही, उलट त्याच्याच आश्रयाने सर्व काही राहत आहे. म्हणूनही आत्मा नित्य आहे. तदन्यत एतत् समस्त जगत तुच्छम. आत्म्याहून व्यतिरिक्त म्हणून प्रतीतीला येणारे सर्व जग तुच्छ आहे, म्हणजे निरर्थक आहे. सर्वांचा नाश झाला तरी शेवटी सर्व साक्षी म्हणून जो शिल्लक राहतो तोच एकमेव अद्वितीय मंगलमय शुद्ध सच्चिदानंद घन परमात्मा होय आणि तोच मी आहे. श्रोते हो, प्रवचन किमान 3 वेळा ऐका. पहिल्यांदा वाचनाने ऐकण्याने समजले असे वाटेल ते खरे नसते. दुसऱ्या वाचनाने समजते, पण तिसऱ्या ऐकण्याने ते हृदयाला भिडते. हृदयाला भिडले की एक प्रकारची उभारी येते, आत्मविश्वास येतो, मृत्यूचे भय संपते. मृत्यू म्हणजे तरी काय हो? देहत्याग.
आत्म्यावरच्या आवरणाचा त्याग म्हणजे जणू जुन्या वस्त्रांचा त्याग. एक दिवस ते घडणारच, मग तो कोरोनामुळे घडो किंवा ॲक्सिडेंटमुळे घडो. वृषभदेव हे भगवंताचा अवतार. त्यांना मृत्यू कसा आला माहीत आहे? ते जंगलातील वणव्यात होरपळून गेले हो. असो, देह जाणारच, त्यात घाबरायचे काय? पण मग मात्र एक मात्र निश्चित, मला मृत्यू नाही या विषयावरचे सतत चिंतन हवे. गीता म्हणते, अध्याय 13 श्लोक 8, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषान दर्शनम. म्हणजे या सर्वाचे सतत चांगल्या प्रकारे स्मरण चिंतन करावे. मृत्यूला सामोरे जाण्यासाठी सज्ज असावे. एक गोष्ट श्रोते हो, तुम्ही कशी साधता ते बघा, पण कसेही करून साधा, आणि ती म्हणजे मृत्यू समयी सर्व इंद्रियांच्या सर्व वृत्तींचा विलास रोखा. भागवतात स्कंद 1 अध्याय 9 श्लोक 31 मध्ये भीष्माचार्यांच्या अंतःकाळाचे अवस्थेचे वर्णन करताना म्हटले आहे, निवृत्त सर्वेंद्रिय वृत्ती विभ्रमः. एकतर हे साधात साधा आणि अंतःकाळी केवळ आणि केवळ भगवंताच्या चरणांचाच आश्रय घ्या. मी देह आहे ही भावना जितकी विस्मृतीत जाईल आणि मी आत्मा आहे याची जेवढी दृढता येईल तेवढे तेवढे हे सोपे होईल. मी तुम्हाला कसे सांगू, मनुष्य जन्म हाच केवळ अशा योनीतील जन्म आहे ज्या योनीत असताना जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होऊ शकते. कृपया हे साधा. कसे साधायचे याचा अभ्यास करा. तुम्हाला शुभेच्छा. यानंतर दशश्लोकीचा 10व्या श्लोकावर चिंतन पुढील प्रवचनात. पण राहवत नाही म्हणून परत सांगतो, रागावू नका. दशश्लोकीवरील चिंतनाने, भागवतातील वेदस्तुतीच्या चिंतनाने, आत्मस्वरूपाच्या चिंतनाने, त्याच्या क्षणिक का होईना अनुभूतीने काय दिव्य आनंद मिळतो म्हणून सांगू शब्दात वर्णन करता येत नाही. अंगावर रोमांच येतात, प्रेमाश्रूंनी आनंदाश्रूंनी डोळे भरून येतात. सांगता येत नाही हो. शांतपणे ऐका, समजून घ्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आनंदाची प्रतीती घ्याच घ्या. परत एकदा शुभेच्छा. रामकृष्ण गोविंद.